नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। म्हणजेच नमोचे 2000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सविस्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे, कारण की आता केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये हे जमा केले जाणार आहेत। अनेक शेतकऱ्यांना पीएमचा हप्ता मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना देखील आता पीएमचा हप्ता देण्यात आलेला आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचे 2000 कोणत्या शेतकऱ्यांना व कसे मिळणार आहेत, सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला ठाम व महत्त्वाची माहिती मिळेल। काही शेतकरी हा व्हिडिओ अर्ध्यातूनच सोडून जातात व त्यांना संपूर्ण सविस्तर अपडेट मिळत नाहीये, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुमचे नमो शेतकरी योजनेबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न दूर होतील व तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पुढे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा। तर आपण इथे पाहू शकता, आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आपण पाहणार आहोत। तर नमो शेतकरीचे 2000 रुपये आता लवकरच खात्यात येणार आहेत आणि ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचे 2000 रुपये टाकण्यात येणार आहेत। पाहायला गेलं तर आता नेमके पैसे खात्यात कधी व कसे येणार आहेत आपल्याला सविस्तर पाहायचे, त्याच करिता तुम्हाला हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायचा आहे शेतकरी मित्रांनो, कारण की तुमच्या खात्यात देखील आता 2000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तसेच या 2000 व्यतिरिक्त तुम्हाला 12000 रुपये देखील मिळणार आहेत। ते कसे मिळणार आहे ते सविस्तररित्या आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणामध्ये आहे ते म्हणजे आता केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि हा प्रस्ताव कशाचा आहे हे आपण पुढे पाहणार आहोत। तर केंद्राकडे आता नमो शेतकरी योजनेबाबत एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे व त्या प्रस्तावाला मान्यता मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे टाकण्यात येणार आहेत। मात्र त्याकरिता केंद्राकडून आता शेतकऱ्यांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोणत्या प्रमुख बँका आहेत, तसेच कोणते प्रमुख जिल्हे आहेत तेथील शेतकऱ्यांना सर्वात अगोदर मिळणार आहेत, हे सविस्तररित्या आपल्याला पाहायचं आहे शेतकरी मित्रांनो। चला पुढे पाहूयात। तर आता केंद्राकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना। आता 3000 रुपयांचं जे आश्वासन दिलं ते तर पूर्ण केलेलं नाही, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता 2000 रुपये नक्कीच जमा होणार आहेत। तुम्हाला माहितच आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। तर आता कृषी विभागाने काही सूचना दिलेल्या आहेत, याच मुख्य बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत व या व्यतिरिक्त ज्या बँका आहेत त्या बँकांमध्ये पैसे यायला अडथळा येऊ शकतो किंवा पैसे येतीलच मात्र उशिरा येतील। तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभागामार्फत जी सूचना देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या बँका आहेत चला सविस्तर पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामधील ही योजना असल्यामुळे नमो शेतकरी याच्यामध्ये प्रमुख बँक जी आहे ती महाराष्ट्र बँक जी आहे। आता महाराष्ट्र बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। जी महाराष्ट्र बँक आहे त्या बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपयांचा जो लाभ आहे तो देण्यात येणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड याच बँकेला लिंक केलेले आहे व खूप सारे शेतकऱ्यांचे खाते हे महाराष्ट्र बँकेमध्ये आहे, म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये महाराष्ट्र बँकेत ज्यांचे खाते आहे त्यांच्या खात्यात आता पैसे येणार आहेत। त्यानंतर दुसरी आणि मुख्य महत्त्वाची बँक म्हणजे एसबीआय बँक, आणि ज्या एसबीआय बँकेमध्ये देखील आता तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। जर तुमचं खातं या एसबीआय बँकेत असेल तर तुमच्या खात्यामध्ये विना अडचणी पैसे जमा होणार आहेत। काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की बँकांकडून देखील जाहीर करण्यात आलेले आहेत, ते देखील आपण आता पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो। तर ही एसबीआय बँक झाल्यानंतर पोस्ट पेमेंट बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। शेवटपर्यंत पहा, कारण की एक ना एक पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर आहे कोटक बँकेमध्ये देखील शेतकऱ्यांचे खाते असते व आता या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील आता नमोचे 2000 रुपये जमा होणार आहेत। जिल्ह्याची यादी आपल्याला पुढे पाहायचं आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर एचडीएफसी बँकेमध्ये देखील 2000 रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर जी स्टेट बँक आहे स्टेट बँकेमध्ये देखील पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पाहायला गेलं मुख्य ज्या बँक आहेत त्या म्हणजे महाराष्ट्र बँकेनंतर पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर एसबीआय, स्टेट बँक व त्यानंतर कोटक बँक, एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँक या बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार आहेत, कारण की खूप सारे नागरिक असो किंवा शेतकरी असो त्यांचे खाते या बँकेमध्ये असते म्हणजे असतेच।
म्हणूनच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। आता आपण मुख्यरित्या पाहायला गेलं तर जे की बँकांकडून व केंद्राकडून देखील सांगण्यात आलेले आहे ते आहे म्हणजे आधार कार्डाशी संबंधित आधार कार्ड जे आहे। आता शेतकरी मित्रांनो आपण पाहायला गेलं जे आपला आधार कार्ड आहे, त्यानंतर आपला मोबाईल नंबर आहे व त्यानंतर आपलं किसान क्रेडिट कार्ड आहे व त्यानंतर जे आपलं बँक आहे ते आपल्याला आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुमचं आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा किसान कार्ड व बँकेशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। तर तुमचं हे सर्व कामे असतील तर तुमच्या खात्यामध्ये बिना अडचण पैसे येणार आहेत। म्हणजेच आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक न असणे, संलग्न असणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला आता चेक करायचं आहे तुमचं बँक अकाउंट तुमच्या मोबाईलशी लिंक आहे का नाही, तसेच तुमचा मोबाईल नंबर अपडेट असायला हवा। त्यानंतर आता बँकांकडून सांगण्यात आलेले म्हणजे या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी आता जे फार्मर आयडी काढलेले आहे। फार्मर आयडी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कारण की आता बँका देखील ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आहेत व ज्या शेतकऱ्यांना शेती निगडीत ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेले आहे। जसा की पीक विम्याचे पैसे आहेत, पीक विम्याचे पैसे देखील फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना दिले जातात। म्हणून तुम्हाला पीक विम्याचा लाभ देखील घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला ई-केवायसी करायची आहे व ई-केवायसी केल्यानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे ऑटोमॅटिक। ई-केवायसी केली की तुमच्या आधार कार्डाला तुमचे बँक ऑटोमॅटिक लिंक होणार आहे, तसेच मोबाईल नंबर देखील अपडेट या ई-केवायसी प्रक्रियेद्वारेच होणार आहे। म्हणून ई-केवायसी आतापर्यंत केलेली नसेल तर करून घ्या। 100% शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेलीच आहे कारण की त्यांना पीएम किसानचा हप्ता देखील आता मिळालेला आहे, म्हणून शेतकऱ्यांना घाबरायची गरज नाहीये। त्यानंतर आता आपण जिल्ह्याचे नावे पाहणार आहोत। त्या अगोदर शेतकरी मित्रांनो जे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे काही अटी सांगण्यात आलेले आहेत व पीएम किसान मध्ये देखील ह्या अटी वापरण्यात आलेल्या आहेत, म्हणून तुमच्यासाठी या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो तर 2019 अगोदर जर तुमच्या खात्यावर जमीन नसेल तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळणार नाही। 2019 अगोदर जमीन असेल तरच लाभ मिळणार आहे, सॉरी। आणि 2019 नंतर जर तुमच्या खात्यावर जमीन आलेली असेल व तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण की आता पाय पातळीवर ही पडताळणी चालू आहे, म्हणून तुम्हाला आता अडचण येऊ शकते। त्यानंतर आता एकाच घरातील दोघा जणांना लाभ घेता येणार नाही, एका घरातील एकाच जणांना लाभ घेता येणार आहे। एका घरातील जर दोघे किंवा चौघे जण लाभ घेत असतील तर त्यापैकी फक्त आता केवळ एका जणालाच लाभ घेता येणार आहे, म्हणून तुमच्या घरातील केवळ एकाच जणाला लाभ घेता येणार आहे व तुमच्या घरात जर एकाहून जास्त कोणी लाभ घेत असेल तर तुम्हाला हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो। त्यानंतर आता या जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये येणार आहेत। तर कोणते जिल्हे आहेत जे की प्रमुख आहेत व त्या जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे टाकण्यात येणार आहेत पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आपण येथे पाहू शकता आहे जिल्हा आहे म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। त्यानंतर आहे धुळे, जळगाव, नाशिक। तर तुम्ही पाहू शकता नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि या 2000 रुपयांचा लाभ या जिल्ह्यांना मिळणार आहे। त्यानंतर इथे पाहू शकता नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2-2000 रुपये टाकण्यात येणार आहेत। एका शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो पुढे पाहायला गेलं तर आपण इथे पाहू शकता संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा केले जाणार आहेत, कारण की या जिल्ह्यातील देखील अनेक शेतकरी यासाठी लाभार्थी शेतकरी आहेत। बहुतांश शेतकरी हे नमो शेतकरी योजनेचा आता लाभ घेत आहेत। सुमारे 93 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे, म्हणून तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत आहे का नाही तुम्हाला नक्की चेक करायचे आहे, कारण की आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये टाकण्यात येणार आहेत व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम चे पैसे आलेलेच आहेत, आता त्यांना नमोचे पैसे देखील मिळणार आहेत। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आलेले आहेत व आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येऊन त्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। त्यानंतर आपण पाहायला गेलं पुढे नेमकं पाहायला गेलं
तर नाशिक आहे व अहिल्यानगर आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे आता जमा होणार आहेत, कारण की आता सध्या पीक विम्याची रक्कम वितरित होण्यास सुरुवात आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे जे 2000 रुपये आहेत ते उशिरा दिले जात आहेत व साधारणपणे याला उशीर होत आहे। त्यानंतर आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे हे जमा केले जाणार आहेत। त्यानंतर आहे सातारा आहे, सांगली आहे, या ज्या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी आहेत फक्त लाभार्थी शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहेत। जे शेतकरी लाभार्थी नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत, कारण की आता बहुतेक शेतकरी हे अपात्र करण्यात आलेले आहेत। म्हणून तुम्हाला पीएम किसानचे नाही, नमो शेतकरी योजनेचं जे पोर्टल आहे ऑफिशियल त्याच्यावर जाऊन तुमचा स्टेटस चेक करायचा आहे। स्टेटस मध्ये जर FTO यस असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील व तुम्हाला 2000 रुपयांचा लाभ मिळेल। त्यानंतर सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। त्यानंतर सोलापूर असो, बीड असो, जालना असो, छत्रपती संभाजीनगर असो, परभणी असो, हिंगोली असो या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का तुम्हाला नक्की चेक करायचं आहे। त्यानंतर जर शेतकरी मित्रांनो आपण पुढे पाहायला गेलो, जर पात्र याद्या आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत, पात्रतेच्या याद्या ह्या जाहीर करण्यात आलेल्या असून आता शेतकऱ्यांना त्या पाहता येणार आहेत। तुम्ही पीएमच्या किंवा नमोच्या पोर्टलवर जाऊन या पात्रतेच्या यादी पाहू शकता। या नमो शेतकरी योजनेसाठी जे पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या याद्या नमो शेतकरीच्या पोर्टलवर आता शो होत आहेत, म्हणजे दिसत आहेत आणि तुम्हाला त्या याद्यांमध्ये तुमचे नाव चेक करायचे आहे। जर तुमचे नाव त्या याद्यांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। जर तुमच्या खात्यामध्ये जर त्या याद्यामध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत व तुमचे FTO स्टेटस देखील नो असेल। म्हणून तुम्हाला तुमचे पीएमच्या नमोच्या पोर्टलवर जाऊन नक्की चेक करायचं आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही। याद्या नक्की चेक करायच्या आहेत, कारण की आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये हे जमा केले जाणार आहेत व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निधी मंजुरीचा GR। आता निधी मंजुरीचा GR आहे, याचाच प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। हा निधी मंजूर झाला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील। निधी मंजूर होऊन 4 ते 5 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होते। म्हणून आता केंद्राकडे या निधी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे, कारण की 93 लाख शेतकरी आहेत व याच्यासाठी निधी हा मोठ्या प्रमाणात लागणार आहे। म्हणूनच याचा निधी मंजुरीचा GR आहे तो केंद्राकडे पाठवण्यात येतो व केंद्रानुसार ही मंजुरी देण्यात येते। केंद्राने मंजुरी एकदाची दिली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवायला अडचण येत नाही। एकदा या याद्या देखील आता बँकांकडे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे खाते ज्या बँकेत आहेत त्या बँकांकडे याद्या पाठवण्यात आल्या व बँकांकडे हा निधी मंजुरीचा प्रस्ताव आहे त्याची रक्कम देण्यात आली की बँका देखील पैसे पुढे पाठवायला शक्य होतात। म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदा निधी मंजूर झाला की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे 4 ते 5 दिवसामध्ये जमा होणार आहेत। साधारणपणे 24 ऑगस्टच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील असं कृषी विभागामार्फत सांगण्यात येत आहे। तसेच नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नसून नमो शेतकरी योजना ही चालूच आहे व आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेमार्फतचे 2000 रुपये हे वितरित केले जाणार आहेत आणि ही शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे। निधी मंजूर होताच 4 ते 5 दिवसात म्हणजे 24 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% 2000 रुपये जमा होतील असं कृषी विभागामार्फत सांगण्यात येत आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच निधी मंजूर होऊन GR येणार आहे समोर। एकदा GR आला की मी व्हिडिओ बनवून कळवेलच। एकदाचा GR आला की तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा केले जातील। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। आता 24 तारखेच्या आत म्हणजे किंवा 24 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील। 24 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत। पुढील व्हिडिओमध्ये मी पुढील जिल्हे देखील सांगणार आहे, नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। मात्र 24 ऑगस्टच्या दरम्यान सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा केले जातील। धन्यवाद।